नमस्कार कर ना. नमस्कार. तू बसता. नमस्कार मित्रांनो, तुमचं पूजाच किचनमध्ये आज स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मूग दालचा हलवा. फर्स्ट टाइम बनवते आहे. तुम्ही म्हणत असाल एवढं नटून थटून का बनवते, तर मी बाहेर चालले होते, तो प्लॅन कॅन्सल झाला. मी हा प्लॅन बनवला. चला तर करूया मूग दालचा हलवा. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचं माहिती आहे, की मूग दाल आहे ना, तिला धुवून घ्यायचं आहे. आता याच्यात दोन ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही रात्री 6 तास त्याला भिजू शकता. जर तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही इन्स्टंट बनवू शकता. आणि आमच्याकडे टाईम नसतो, आम्ही खूप बिझी आहोत. तर याला आपण धुवून घेऊन मग याला आपण कढईत गरम करू. ओके. तर आपली आजी पण आपल्याला मदत करते. हलवा बनवण्यात. हे घ्या आमची आजी. हे आमची आजी आहे. नमस्कार करा. नमस्कार कर ना. नमस्कार. तू बसता. मीच आहे. आजी आम्हाला म्हटली एवढा मोठा नको करू, अर्धा किलोचा. तर आम्ही आता त्याला कमी करतोय. अर्धा किलोचा नाही करायचा. बस का? बस एवढा पुरेन का सगळ्यांना? सगळ्यांना करून राहिली का? भंतेजी सगळे. अभी हमको आजी धोके देगी ये दाल. हो, आजी धुवून दे. देतो. अशा प्रकारे याला आपण आता धुतल्यावर असं भुनून घ्यायचं आहे. गरम करायचं आहे इन शॉर्ट. आणि आपला असा फेस मध्ये मध्ये दाखवायचा असतो, कारण की तो सुंदर आहे ना, मग असं दाखवणं बनता आहे बॉस. अशी कामं करायचे मस्तपैकी. मूग दालचा हलवा दिसतो तेवढा मूग दालच्या हलव्याला करते YouTubeवर ignore. दाखवतात आणि ना, मी एक 15 शॉर्ट ब्रेक मिनिट घ्यायला वैसे जाते नहीं है. मॉलमध्ये. तिथं माझे इसको फ्रेंड्स 6 घंटे आलेले भिगोना असतात. जरूरी है. फुल ऑन एन्जॉय मैंने भिगोया नहीं, वैसे ही बना रही हूँ. तो आणि मेरे नंतर मी बहुत परत घरी गेल्यावर तो मूग दालचा हलवा बनवायला हेल्प लग घेते. चुके हैं. खूप बोर होतं, पाय खूप दुखतात माझे ते बनवता. सो अभी तो हमको ब्लॉग बंद राहिलेली रेसिपी पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया मी लवकरच. आत्ताच बाय, लव आमच्या यू ऑल. किराणातून पिस्ता आणलेत आणि ते होते 25 रुपयाला. आणि मग मला त्याच्यावर थोडं डिस्काउंट भेटलं. ते बोलले तुला आताच सुट्टे पैसे दिले ना. मी म्हटलं हो, पण ते 22च आहे, 25 नाही. ते बोलले ठीक आहे चालते. आणि माझं तोंड असं झालं, काही 3 रुपयाचं डिस्काउंट. आणि मी घरी येईपर्यंत अशी स्माईल ठेवली तोंडावर. 3 रुपयाने पण खूप फरक पडतो. फक्त डिस्काउंट मिळायची मतलब आहे आपल्याला, बाकी काही नाही.